खरं म्हणजे आज सगळ्यात महत्वाचं आपण जे काम केलेलं आहे ते जे 3 सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात आपण मी तर त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणेल अशा प्रकारचे 3 केंद्र हे आपण सुरू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये अत्यंत आधुनिक अशा प्रकारची व्यवस्था आहे। आज आपण बघतोय की सायबर सिक्युरिटी हा एक अत्यंत महत्वाचा विषय झालेला आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे सायबर फ्रॉड्स आपल्याला होताना दिसतात आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर 1 नंबरवर सायबर फ्रॉड्समध्येही जे काही आर्थिक गुन्हे आहेत ते 1 नंबरवर आहेत। त्यानंतर मग थ्रेटनिंग वगैरे अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत की ज्याच्यामध्ये खंडणी वसूल होते हे 2ऱ्या क्रमांकावर आहेत आणि लैंगिक गुन्हे हे 3ऱ्या क्रमांकावर आहेत। अशा 3 प्रकारचे गुन्हे आज खूप मोठ्या प्रमाणात या सायबर व्यवस्थेचा लाभ घेऊन त्या ठिकाणी घेतले जातात आणि अशा गुन्ह्यांना तात्काळ त्या ठिकाणी पकडणं हे अत्यंत महत्वाचं आहे। मला असं वाटतं की विशेषतः मुंबई पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे की आजच मला आता आयुक्तांनी सांगितलं की एका केसमध्ये 12 कोटी रुपये जे त्या ठिकाणी सायबर फ्रॉडमध्ये गेले होते त्यातले वेळेत काम करून जवळपास 11 कोटी 20 लाख रुपये हे मुंबई पोलिसांनी परत मिळवले, वाचवले आणि त्या व्यक्तीला मोठ्या फ्रॉडमधून त्या ठिकाणी वाचवलेलं आहे। आज आपण पाहतोय की डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये आपण आता नंबर 1 झालो आहोत, दुनियेत सगळ्यात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन आपण करतो आणि त्यामुळेच एक व्हल्नरेबिलिटी देखील वाढलेली आहे। आज आपल्या वेगवेगळ्या जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून जसं एकीकडे आपण डिजिटल ट्रान्झॅक्शनमुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना एका फॉर्मल इकॉनॉमीच्या अंतर्गत आणलंय, त्याचवेळी जे लोक सायबर अपराधी आहेत त्यांच्याकरता ही एक संधी यातनं उभी झालेली आहे की ज्याच्यामध्ये एकतर आपले गेटवे ब्रीच करण्याचा प्रयत्न करतात, ते फारसे करता येत नाही, पण तरी देखील मग पिन मिळवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत। मागच्या काळामध्ये जामताराचं उदाहरण आहे, त्याची मोठी सिरीज किंवा सिरियलही आपल्याला OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळते की कशा प्रकारे काही अशिक्षित मुलांनी देखील अगदी थोडे थोडे पैसे काढत किती पैसे त्या ठिकाणी जमा केले। तर अशा प्रकारे हे जे काही क्रिमिनल माइंड्स आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात सायबरमध्ये काम करत आहेत आणि म्हणून आज आपल्याला या कॅपेबिलिटीज तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आपण सगळे जाणतो की भविष्य हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईमचं आहे आणि सायबर क्राईमची डील करणारा फोर्स हा आपल्याला अत्यंत महत्वाचा फोर्स लागणार आहे, कारण या फोर्समध्ये जो चोर आहे तोही डिजिटली सॅव्ही असणार आहे आणि जो पोलीस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सॅव्ही राहावं लागणार आहे। या दोघांचंही एक मला असं वाटतं की एक नवीन अशा प्रकारचं युद्ध हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने इक्विप्ड असलेल्या लॅब्स या अत्यंत महत्वाच्या आहेत। आता मी या लॅब्स मधल्या कॅपेबिलिटीज बघितल्या, मला असं वाटतं की अतिशय चांगल्या कॅपेबिलिटीज आपण मिळवलेल्या आहेत की ज्यातनं सायबर जे काही क्राईम आहे त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचं जे काही त्याच्यामध्ये क्राईम आहे तो डिसायफर करू शकतो आणि त्याच्यावर कारवाई जी आहे ती कारवाई करू शकतो। हे होत असताना एक गोष्ट मी ACS साहेबांच्या निदर्शनास आणून देतो की आपण अतिशय सुंदर अशा प्रकारचं महासायबर हेडक्वार्टर तयार केलेलं आहे, देशातलं सगळ्यात उत्तम आहे, आपण त्याची कॉर्पोरेशन तयार केलेली आहे। पण आता एकच गोष्ट आहे की देशामध्ये 1930 नंबर आणि आपला 1945 नंबर, आता मुंबई पोलीस 1930 सांगतील, बाकी 1945 सांगतील, तर मला असं वाटतं की याची काहीतरी सिनर्जी आपण तयार केली पाहिजे आणि समजा आपल्याला शक्य असेल तर इफ वी कॅन मर्ज अवर 1945 इंटू 1930 मला असं वाटतं ते सगळ्यात चांगलं होईल। अदरवाईज त्याला काय आपल्याला सिनर्जी तयार करता येईल की नाही, विषय जरी वेगळे असले तरी सायबर म्हटल्यानंतर लोकांना कुठला तरी एक नंबर वापरता आला पाहिजे सो दॅट त्यातनं ते असं काहीतरी त्याचा विचार आपण केला पाहिजे। कारण काय की जेव्हा तुम्ही एखादा नंबर पॉप्युलराइज करता त्यावेळी एकच नंबर जास्त पॉप्युलराइज करता येतो, 2 नंबरने लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन तयार होतं, तर त्याचा एकदा विचार आपण हा योग्य प्रकारे केला पाहिजे। आज मला असं वाटतं की सायबरच्या स्पेसमध्ये जेवढी कॅपेबिलिटी महाराष्ट्राने तयार केलेली आहे इतर कुठेही नाही आणि केंद्र सरकारने देखील आपल्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये महाराष्ट्राने तयार केलेली कॅपेबिलिटी इतर राज्यांनी बघावी आणि तशी कॅपेबिलिटी तयार करावी अशा प्रकारे इतर राज्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि हे सगळं करत असताना मी आपल्या जे सगळे
आर्ट स्पेस मधले लोक आहेत आपले, ज्यांचा आज आपण सत्कार केला, त्यांचे आयुष्यमान खुराना आणि आपले जे निर्देशक आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांचंही सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनीही या जनजागृतीच्या मोहिमेमध्ये या ठिकाणी सहभाग घेतला आणि त्यातनं जनजागृतीतूनच आपण या सगळ्या गोष्टी करू शकणार आहोत. कारण आपण जेव्हा पाहतो की अतिशय शिकले सवरलेले एलिट लोकही डिजिटल अरेस्टमध्ये पैसे देत आहेत, त्यावेळी असं लक्षात येतं की किती आपण शिकलेलो असलो तरी डिजिटली आपल्याकडे अशिक्षितांची संख्या खूप मोठी आहे. त्या डिजिटल अशिक्षितांनाही शिक्षित करणं हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा कार्यक्रम हा अशा प्रकारच्या जनजागृतीच्या माध्यमातूनच आपण राबवू शकतो. त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.